महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय यांच्या जयंतीचं औचित्य साधून दौंड शहरातील सर्व नागरिकांसाठी वयोवृद्ध व बालकांसाठी आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरच्या नागरिकांनी आपल्याला प्रतिसाद दिला। यामध्ये प्रामुख्याने मोफत रक्तगट तपासणी, मोफत हिमोग्लोबिन तपासणी, मोफत गोळ्या औषधं वाटप व तसेच ECG, शुगर, BP हे सर्व तपासणी आपण यामध्ये केल्या। त्यानंतर आवश्यक असल्यानंतर ज्या लहान बच्चूंना जन्मताच हृदयाला छिद्र असणे किंवा जन्मताच ऐकू व बोलू न शकणाऱ्या लहान बच्चूंसाठी आपण मोफत सर्जरीचं नियोजन, ज्या महागड्या सर्जरी आहेत त्या मोफत या शिबिराच्या माध्यमातून करत आहोत। तसेच मोफत डोळे तपासणी, कम्प्युटराइज डोळे तपासणी व त्यांचं अल्पदरात चष्म्यांचं वितरण व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं या ठिकाणी आपण या शिबिराच्या माध्यमातून आयोजन केलं होतं। त्याचे संस्थापक रयतेचे राजे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या निमित्तानं आमचे मित्रबंधू अमोलजी जगताप साहेब आणि शिवजयंती उत्सव समितीचे संपूर्ण टीम यांच्या संयोजनाने आयोजनाने आज या ठिकाणी दौंड शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अतिशय भरघोस लोकांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराला भेट देत या शिबिराला सहभाग नोंदवला आणि शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सर्व आयोजक संयोजक टीमचे या ठिकाणी आभार मानण्याच्या माध्यमातून गेली 50 वर्ष प्रदीर्घ कालावधीपासून या शिवजयंतीचे स्तुत्य उपक्रम चालू असतात। त्यातला हा आजचा खूप चांगला आणि जनतेच्या आरोग्यासाठी हित जपणारा कार्यक्रम होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवस्मारक समिती, शिवजयंती उत्सव समिती या दोन्ही समितीच्या वतीने व अमोल भाऊ जगताप यांच्या संयोजनाने हे दौंड शहरामध्ये शिबिर भव्य दिव्य प्रमाणात आयोजन करण्यात आलं। सकाळपासून नागरिकांची, रुग्णांची इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी होती की दौंडकर नागरिकांनी खरंच या शिबिरास भेट देऊन सहभाग नोंदवला, आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। मी अमोल भाऊंचे आभार मानन की युवक असून लोक युवक डीजेच्या मागं धावतात, डीजे साऊंड सिस्टीम मोठ्या मोठ्या प्रमाणात नाचण्यासाठी ठेवतात, पण अमोल भाऊंनी एक समाज असा आदर्श घडवून दाखवला की आपण खरंच काय करायचंय महाराजांसाठी हे खरं त्यांनी दाखवून दिलंय। मी अमोल भाऊंचे आभार मानतो।